ब्लॉग. आणि आज मी ब्लॉग काढते कारण माझा कॅमेरा चालतोय आणि एवढ्या दिवसांनी माझे ब्लॉग्स येत नव्हते कारण की नाही का माझा कॅमेरा मध्येच चालू होतोय बंद होतोय. सो आपला मेन एम तर कॅमेराच आहे. विदाऊट कॅमेरा आपण ब्लॉग काढूच शकत नाही. सो आज माझा कॅमेरा वर्किंग होता त्यामुळे मी ब्लॉग शूट करते. सो जेव्हा जेव्हा आपला कॅमेरा काम करेल तेव्हा तेव्हा नक्कीच आपले ब्लॉग्स येतील. कॉलेजवरून येता नाही का गाईज मला दिसत होतं हे ड्रॅगन फ्रूट, वो भी लाल परी सारखं नाही का. तर मला खूप जास्त आवडतं ड्रॅगन फ्रूट खायला आणि म्हणून मी आणलंय आज. सो अभी हम खाने वाले हे ड्रॅगन फ्रूट. एवढं काय गोड नाही आहे खायचे, मला असं ना एकदम गोड ड्रॅगन फ्रूट आवडतं. पण हे ठीक आहे, कभी कभी नसीब में भी हो जाता है असं नाही का. मला माझा एक जुना किस्सा आठवला. मी नाही का 6 to 10 पर्यंत ना आमच्या गावाकडे गर्ल्स हॉस्टेलला होते. सो तिकडे आम्हाला ब्रेकफास्ट फ्रूट्स म्हणजे तर खायचे वेलफेअर सगळ्या गोष्टी होत्या. तर तिकडे पण आम्हाला ना इव्हनिंग ब्रेकफास्टमध्ये ना म्हणजे इव्हनिंगला काहीतरी नाश्ता द्यायचे म्हणून आम्हाला ड्रॅगन फ्रूट्स पण द्यायचे कधी कधी नाही का सीझन आलं की. तर आमच्याकडच्या कोणत्या मुली खायचेच नाही, त्यांना हे फ्रूटची टेस्ट आणि हा ड्रॅगन फ्रूट नावाचा प्रकारच नव्हता आवडत नाही का. तर मला सगळे देऊन टाकायचे. सो उस टाइम में मालामाल हो जाता थी नाही क्या, इसलिए मुझे ये गोष्ट आठवी. बस झाले स्कॅम. ह्या ड्रॅगन फ्रूटची एवढी तारीफ केली ना काही झालं हजम नाही झाली. तुम्हाला पण दाखवते मी काय झाले. हे बघा माझ्या अशा व्हाईट आणि एस्थेटिक बेडशीटवर ह्या ड्रॅगन फ्रूटने दिलाय हा प्रेमाचा धब्बा. किती घाण दिसणार आहे हे. एक तर ना गाईज मला माझ्या एस्थेटिक्स आणि माझं बेडशीट मेसमध्ये अजिबात आवडत नाही आणि ह्या ड्रॅगन फ्रूटने माझ्यासोबत स्कॅम केलं. सो आता मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला की मी इथून पुढे ड्रॅगन फ्रूट खाऊ का नको खाऊ नाही का. गाईज आता त्या धब्ब्यामुळे मला अजून एक गोष्ट आठवली की जसा पावसाळा येतो ना आपल्या एस्थेटिक्स खराब होतात, आपल्या रूमचे एस्थेटिक्स खराब होतात. मी हे उगाच नाही बोलत आहे, मी तुम्हाला दाखवते. माझी रूम तुम्हाला माहिती आहे किती एस्थेटिक आहे आणि ह्या एस्थेटिकमध्ये मी हे देसी नुसके आजमवते आहे. कारण की ना पावसाळ्यात माझे कपडेच सुकत नाही आणि मला असे चूल आहे नाही का कॉलेजमध्ये रोज न्यू कपडे घालून जायचे म्हणून माझं. आणि माझे सगळे जॅकेट्स पण मी असे ना लावून ठेवलेत सुकायसाठी. सो दिस इज युनिव्हर्सल प्रॉब्लेम की तुम्ही किती पण एस्थेटिक राहावा, तुमची रूम किती पण सुंदर असू देत, तुम्हाला घरात ही असली देसी दोरी बांधायलाच लागते, नाहीतर तुम्हाला कपडे घालायला भेटणार नाही.